नमस्कार. आपण इथे कमळाच्या कुंदनचे इयरिंग्स कसे बनवायचे हे बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण साहित्य काय लागणार आहे ते पाहून घेणार आहोत. कमळाचे कुंदन, त्यानंतर इयरिंग बेस, फ्यूज तार, त्याला बॉल पिन सुद्धा म्हणतात, लॉरियर पल्स, ग्रीन कलरचा ड्रॉप शेपचा क्रिस्टल, मोती, 0.3 mm ची वायर, B7000 ग्लू आणि स्टॉपर. त्यानंतर आपण इयरिंग बनवायला स्टार्ट करत आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण फ्यूज तार घेऊन त्याचे सेंटर पॉइंट काढायचा आहे आणि ती मधून कट करून घ्यायची आहे. त्यामध्ये एक व्हाईट कलरचा मोती, त्यानंतर ग्रीन कलरचा ड्रॉप शेपचा क्रिस्टल घालून घ्यायचा आहे आणि ती तार वरच्या साईडने थोडीशी बेंड करून आपल्या कुंदनमधून घालून घ्यायची आहे आणि तिला 2 राऊंड्स द्यायचे आहेत आणि वरच्या साईडला वायर कट करून घ्यायची. वायर नेहमी वरच्या साईडला कट करायची म्हणजे ती कानाला कुठेही आपल्याला लागत नाही. आता 0.3 mm ची वायर घेऊन मी इथे खालच्या साईडला कमळाचं जे टोक आहे तिथे आपली वायर अटॅच करून घेतली आहे आणि त्यामध्ये आता मी लॉरियर पल्स घालून घेत आहे. सगळेजण व्हिडिओ तर बघतात पण लाईक करायला विसरून जातात, तर प्लीज व्हिडिओला लाईक सुद्धा करत जा. आता आपण ती तार दुसऱ्या साईडच्या टोकामधनं बाहेर काढलेली आहे आणि पुन्हा लॉरियर घालून घेत आहोत आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण ती वायर अटॅच करत आहोत. ती वायर आपण ग्रीन कलरचा जो क्रिस्टल घातलेला आहे त्या साईडनी बाहेर काढून घ्यायची आहे आणि ग्रीन कलरच्या क्रिस्टलभोवती 2 वेढे घेऊन वरच्या साईडला वायर कट करून घ्यायची आहे. म्हणजे आपले लॉरियर हे फिक्स होऊन जातात आणि सुंदर असं आपलं इयरिंग तयार होतं. आता बॅक साईडला आपण इयरिंगचा जो बेस आहे तो लावणार आहोत B7000 हा ग्लू यूज करून. तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रकारे आपण लावून घेतलेलं आहे आणि सुंदर असे आपले इयरिंग्स इथे तयार झालेले आहेत. तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते, त्यामुळे तुम्ही प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करत राहा. थँक्यू.